उद्या सकाळी तुमच्या कंपनीने सांगितलं की आता रोज 12 ते 14 तास काम करावं लागेल, तर तुम्ही काय कराल? मस्करी करते, असं नाही होणार. पण भारतात एक काळ असा खरंच होता आणि तो बदलणाऱ्या व्यक्तीचं नाव ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल. आज आपण दिवसाला 8 तास काम करतो, पण काही दशकापूर्वी भारतातील अनेक कारखान्यांमध्ये कामगारांना 12 ते 18 तास काम करावं लागत होतं. कमी विश्रांती, जास्त काम आणि अनेक ठिकाणी कामगारांच्या हक्काकडे दुर्लक्ष होत होतं. आज 2 जुलै म्हणजेच हा दिवस भारतीय कामगारांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 2 जुलै 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ब्रिटिश भारताच्या व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर लेबर मेंबर म्हणून नियुक्ती जाहीर झाली होती. मात्र 1942मध्ये हा इतिहास बदलू लागला होता. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मेंबर म्हणून कार्यरत होते. 27 नोव्हेंबर 1942 रोजी झालेल्या 7व्या इंडियन लेबर कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारतातील कामगारांसाठी 12 तासाच्या कामाच्या दिवसाऐवजी 8 तासाच्या कामाचा दिवस लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय पुढे नेला. हा फक्त वेळ कमी करण्याचा निर्णय नव्हता, तर लाखो कामगारांना त्यांच्या कुटुंबियांसाठी वेळ, आरोग्यासाठी विश्रांती आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणारा ऐतिहासिक बदल होता. याच काळात बाबासाहेबांनी महिला कामगारांसाठी प्रसूती लाभ, सवेतन रजा आणि कामगार कल्याणाच्या अनेक महत्त्वाच्या धोरणांनाही चालना दिली. म्हणूनच भारतातील कामगारांच्या हक्काचा इतिहास लिहिला जातो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव कायम आदराने घेतलं जातं. आणि शेवट, तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक नोकरी करत असेल तर हा रील त्याला नक्की पाठवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की याआधी तुम्हाला ही माहिती माहीत होती का. तर भारतात 8 तासाच्या कामाच्या दिवसाचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं जात होतं म्हणून.